एक मोठा सेटबॅक काँग्रेसला नेतृत्वाच्या पातळीवर बसलेला होता. त्यावेळेला अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसकडे कोण राहणार? म्हणजे रोहिणी पाटील असतील किंवा संतोष पाटील असतील, ह्या सगळ्यासारखे तगडे नेते जयश्री त्यांच्याबरोबर गेले. त्यामुळं काँग्रेसला ही निवडणूक कशी लढवायची असा प्रश्न तयार झालेला आणि काँग्रेसला किती जागा मिळणार हा प्रश्न होता. आणि विशाल पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील त्यांचे मनोज सरगरांच्यावर एक मोठी लढाई झाली. तर तिथल्यासुद्धा 4 जागा ह्या विशाल पाटलांनी राखण्यामध्ये यश मिळवलं. जयंत पाटलांच्या बरोबर चांगलं ट्युनिंग त्यांनी जुळून घेतलं. खरं म्हणजे विश्वजित कदमांनी जयंत पाटील आणि विशाल पाटलांचे मतभेदसुद्धा बऱ्यापैकी मिटवले आणि त्यानंतर विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यामध्ये सुद्धा काही किंतूपर्यंत होतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा विश्वजित कदमांनी ते मिटून दोघांची चर्चा घडवून आणली. त्यामुळं नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंत_मोहिते.सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ भाजपनं मोठ्या प्रमाणात यश मिळवलेलं आहे. म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवडपासून अनेक नगरपालिका भाजपने जिंकलेल्या आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपचा झेंडा फडकलेला आहे. आता याच्यामध्ये भाजपला कदाचित शिवसेनेची किंवा राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागेल, त्याची चर्चा सुरू आहे. पण आपण आज चर्चा करणार आहोत की काँग्रेस पक्षाचा परफॉर्मन्स कसा राहिला. तर काँग्रेस पक्षाचं खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम या दोघांनी मिळून हा किल्ला लढवला. पूर्वी जर बघितलं आपण तर सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. म्हणजे एका बाजूला मदन पाटील आणि दुसऱ्या बाजूला प्रकाशबाबू पाटील अशी पारंपरिक लढत व्हायची. पण ज्या वेळेला भाजपचा उदय झाला त्यावेळी भाजपनं सर्व शक्तीनिशी मोठ्या ताकदीने ते इलेक्शन लढवल्या आणि सन 2018 साली भाजपनं स्वबळावर इथं सत्ता मिळवली आणि 41 जागा भाजपनं मिळवल्या. मागच्या वेळेला काँग्रेसला 20 जागा इथं सांगलीत मिळालेल्या होत्या. पण यावेळी मात्र परिस्थिती वेगळी होती. यावेळेला मात्र काँग्रेसकडं जे काँग्रेसच्या तगड्या नेत्या जयश्री पाटील त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. जे विधानसभा निवडणूक ज्यांनी लढवली त्या पृथ्वीराज पाटीलनी सुद्धा काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. माजी महापौर किशोर जामदार हे तगडं नेतृत्व होतं, तर त्यांनीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मनोज सरगर यांच्यासारखे काही नगरसेवक, त्यांच्याबरोबर काही नगरसेवक हे भाजपमध्ये गेले. त्यामुळं एक मोठा सेटबॅक काँग्रेसला नेतृत्वाच्या पातळीवर बसलेला होता. त्यावेळेला अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसकडे कोण राहणार? म्हणजे रोहिणी पाटील असतील किंवा संतोष पाटील असतील, ह्या सगळ्यासारखे तगडे नेते जयश्री त्यांच्याबरोबर गेले. त्यामुळं काँग्रेसला ही निवडणूक कशी लढवायची असा प्रश्न तयार झालेला आणि काँग्रेसला किती जागा मिळणार हा प्रश्न होता. पण विशाल पाटील आणि विश्वजित कदम या दोघांनी मिळून जयंत पाटलांशी आघाडी केली आणि त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीची काही अंडरस्टँडिंग केल्याचं समझोता एक्सप्रेस पण झाली. त्यामुळं काँग्रेसनं टार्गेटेड आपलं लक्ष केलं आणि त्याच्यामध्ये काँग्रेसला यश मिळालं. काँग्रेसला 78 पैकी जरी 18 जागा मिळाल्या असल्या तरी त्यांनी मुळात 33 जागा त्यांच्या वाटेला आल्या होत्या. त्यातल्या 30 जागा त्यांनी ताकदीनं लढवल्या. त्यातील 18 जागा निवडून आल्यामुळं सर्व राजकीय पक्षांमध्ये काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा 58 ते 60% झाला. त्यामुळे काँग्रेसला अतिशय चांगलं यश मिळालं. खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम या जयवीरूच्या जोडीनं सांगलीत पुन्हा एकदा काँग्रेसला चांगले दिवस आणले. त्याच्यामध्ये नुकतंच पलूस नगरपालिका काँग्रेसने जिंकलेली होती. त्यानंतर जत नगरपालिकेतसुद्धा काँग्रेसला परफॉर्मन्स चांगला झालेला होता. काँग्रेसचा एक नगराध्यक्ष आणि जवळजवळ 25 नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले. त्यामुळे काँग्रेसचा उत्साह होताच. पण या महानगरपालिका निवडणुकीतसुद्धा दोघांनी अतिशय चांगली बांधणी केली. विशाल पाटील आणि विश्वजित पाटलांनी खूप चांगल्या सभा घेतल्या, खूप चांगलं वातावरण तयार केलं. काही काँग्रेसचे नगरसेवक आणण्यासाठी त्यांनी टळ ठोकला आणि आपल्याला जर पाहायचं असेल तर सांगलवाडी काँग्रेसनं राष्ट्रवादीने जिंकली. त्यानंतर शामराव नगर, पत्रकार नगर, खनबाग, नळबाग हा जो परिसर आहे हा काँग्रेसनं जवळजवळ इकडचे 4 आणि तिथं 3 असे 7 नगरसेवक जिंकले. त्यानंतर जिथं प्रतीक पाटील यांचे चिरंजीव आणि विशाल पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील त्यांचे मनोज सरगरांच्यावर एक मोठी लढाई झाली. तर तिथल्यासुद्धा 4 जागा ह्या विशाल पाटलांनी राखण्यामध्ये यश मिळवलं. तर सांगली शहरामध्ये जवळजवळ 43 जागांपैकी 23 जागा काँग्रेस राष्ट्रवादीने मिळवल्या. त्याच्यामध्ये काँग्रेसचा वाटा हा जवळजवळ 15 नगरसेवकांचा आहे. त्यामुळं या ठिकाणी काँग्रेसला यश चांगलं मिळालं. काँग्रेस रिबाई पण झाली आणि मेजर जे शहरातले भाग आहेत ते पण काँग्रेसनं काबीज केले. आता याच्यामध्ये काँग्रेसला जर संघटनात्मक पातळी वाढायची असेल तर आता कदाचित मंगेश चव्हाणांसारखा जो ज्यांना शहराध्यक्षपद मिळालं नाही म्हणून ते मध्यंतरी नाराज होते. पण राजेश नाईकांनी शहराध्यक्षपद घेतलं. राजेश नाईक आता शहराध्यक्ष
झालेले आहेत. त्यामुळं कदाचित मंगेश चव्हाणांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद किंवा गटनेतेपद काँग्रेसचं जाईल. आणि ज्या मिरजेतील ज्या 2 जागा आहेत, ज्या बिल्किस बुजुर्ग म्हणून ज्या महिला आलेल्या आहेत, ते वकील आहेत, तर त्यांच्याकडे कदाचित प्रवक्तेपद जाऊ शकतं. प्रमोद सूर्यवंशी आणि विजय रुपनर हे थोडक्या मतांनी पडलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा पक्ष संघटनेची जबाबदारी ही जाऊ शकते. काँग्रेसनं स्ट्राईक रेट हा जोरात केल्यामुळं या 2 नेत्यांचा आत्मविश्वास बळावलेला आहे. त्यामुळं विशाल आणि विश्वजित कदम हे आता जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा ताकदीनं लढवतील अशी शक्यता आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात नेते जाऊनसुद्धा काँग्रेसचा वोट बँक आणि काँग्रेसचा वोट शेअर त्यांनी कायम राखलेला आहे. जयंत पाटलांच्या बरोबर चांगलं ट्युनिंग त्यांनी जुळवून घेतलं. खरं म्हणजे विश्वजित कदमांनी जयंत पाटील आणि विशाल पाटलांचे मतभेदसुद्धा बऱ्यापैकी मिटवले आणि त्यानंतर विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यामध्ये सुद्धा काही किंतूपर्यंत होतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा विश्वजित कदमांनी ते मिटून दोघांची चर्चा घडवून आणली. त्यामुळं किंगमेकरची भूमिका काँग्रेससाठी विश्वजित कदमांनी बजावली आणि आज जे यश मिळतोय ते त्यामुळे मिळालं. त्यामुळे काँग्रेस निश्चितच रिवाईव्ह होईल आणि सांगली महापालिकेमध्ये पुन्हा एकदा एक ताकद म्हणून किंवा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला काम करावं लागेल.